आई, तुमच्या फोडणीच्या पोळीला सुद्धा इतका छान सुगंध येतोय. माझी फोडणीची पोळी पण जरा वेगळी असते. तुला चाखायला देऊ का? मग तू सांग मी काय काय घातलंय त्याच्यात. नाही, पुरणपोळीत तुम्ही काय वेगळं घालता हे मी ओळखलं की नाही करेक्ट? बरोबर. आधी त्याचं गिफ्ट द्या. सांग काय देऊ तुला? नक्की द्याल? अगं नक्की देईन. सांग ना काय देऊ. मला तुमचा थोडासा वेळ हवाय. माझा वेळ तुमच्यासाठीच असतो ना. घरासाठी असतो, बबड्यासाठी असतो, तुझ्यासाठी असतो, बाबांसाठी असतो. मी तुला एक तुझ्या आवडीचा छान पदार्थ करून देऊ का? नाही 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 आई, मला काहीही कुठलाही पदार्थ नकोय. मला वेळ हवाय. तुमचा वेळ तुम्ही तुमच्यासाठी काढायचाय. अगं माझ्याकडे वेळच वेळ आहे. सांग काय करायचंय? थोडा वेळ बाहेर जायचंय, अभिजित राजेंच्या चिली फेस्टिवलला. अगो पण आजोबांचं जेवण झालं की त्यांच्याशी मी बोलते, तोपर्यंत घरची सगळी कामं करायला तुम्हाला मदत करते. आज तुमच्या बबड्याने वर्क फ्रॉम होम घेतले, त्यामुळे तो दिवसभर आजोबांकडे बघू शकेल. अजून काही कारण आहेत नाही म्हणायला? मॅडी, मला वाटतं स्पेशल चिली फ्राईड राईसच्या अजून काही सर्विंग्स ठेवायला लागतील आपल्याला. हा, वेलकम टू चिली फेस्टिवल मॅम अगेन. सर, मॅम दुसऱ्यांदा येतात फेस्टिवल साठी. मॅम, तुम्ही फेस्टिवल साठी आलात का? तुमचा तो पुरणपोळीचा डबा न्यायला आलात? ऑफकोर्स फेस्टिवल साठी मॅडी. हा, सेकंड टाइम. मग तुला काय म्हणायचं, लोकांनी आपलं फेस्टिवल एकदाच बघायला पाहिजे काय? अरे त्यांना एखादी रेसिपी आवडली असेल, एखादा पदार्थ आवडला असेल म्हणून त्या पुन्हा आले असतील, एखादा स्टॉल त्यांना आवडला असेल, तू असं कर त्यांच्यासाठी ना चिली पकोडा ऑर्डर कर. म्हणजे त्या फेस्टिवलची सुरुवात. अहो नाही नाही, मी काही खायला नाही आले. मी खरं तर तुम्हाला भेटायला आले. हा, काय म्हणालात तुम्ही? अहो मी तुम्हाला भेटायला आले. पत्रकार सुद्धा एवढं रोखठोक बोलत नाही तो. मी मिरची पकोडा आणू का नको आणू? नाही मॅडी, त्यांना जे हवंय ते त्यांच्या समोर आहे. कुठली रेसिपी आहे सर? अगं असं काय करतेस मॅडी? त्यांनी आता काय सांगितलं ऐकलं नाहीस का? त्या मला भेटायला आल्यात आणि मी त्यांच्या समोर आहे. तेव्हा आज मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. तुझ्यावर या फेस्टिवलची जबाबदारी आहे, तेव्हा हे सगळं तुला बघावं लागणार आहे. येस येस मॅम, मी स्टॉलवर सगळी तयारी झाली का बघते. हा, बाय. या ना, आपण जरा इथे बसूया प्लीज. काल तुम्ही इथे येऊन गेलात पण आपली चुकामुक झाली. हो ना, आणि तुम्ही घरी येऊन गेलात. म्हणजे मी खिडकीतनं पाहिलं तुम्हाला. खरं तर हाक मारणार होते पण नाही मारली. खिडकीत? मी जरा कामात होतो ना म्हणून लवकर निघालो. अरे आपला एकंदर चुकामुकीचा दिवस होता म्हणायचा. पण पुरणपोळ्या बाकी झकास. या ना आपण बसूया. हो. काय मागव तुमच्यासाठी? काही नको. अरे विश्वास, काही नको बरोबर प्यायला काही? अहो खरंच काही नको. राईट. विश्वास, एक काही नको घे आणि एक खरंच काही नको मॉकटेल घे. आणि दोन्ही बरोबरच आणा. ओके सर. अहो खरंच अशा नावाचे पदार्थ असतात? काही मिळतं नाही. या तुमची स्पेशल डिश काही नको खरंच काय? माझा ना खरंच अजूनही विश्वास बसत नाही की अशा नावाचे पदार्थ असतात. हे काय तुमच्या समोर आहे. या ना, टेस्ट करा आणि सांगा कसं झालं ते. आणि हो, यात अजिबात मिरची नाहीये. तुम्हाला मिरची आवडत नाही मला माहिती आहे. त्या दिवशी तुमच्या घरी ते खाल्लं तिखट
बापरे, मी आयुष्यात कधी एवढ्या मिरच्या खाल्ल्या नसतील. सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे माझं खरंच चुकलं. मला माहित नव्हतं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं तिखट वगैरे खायचं नाही. खरंच सॉरी. या नावाचा पण पदार्थ मिळतो, मागव. नको. जाऊ द्या, झालं गेलं विसरून जाऊ. घ्या ना प्लीज प्लीज. कसं आहे? छान आहे. काही नको. एक मिनिट विश्वास. छान झालाय पदार्थ. ते थोडस फुटाण्याचं डाळं कुटून टाकलंय ना. हो, त्याची मस्त चव आली. आणि मला वाटतं पालक आहे का. हो, पण तो पालक मिक्सरवर मिरचीच्या भांड्यात ग्राइंड केलास ना. हो सर, जरा घाई झाली. नाही, पण यावेळी घाई तुझ्या पथ्यावर पडली आहे, कारण त्याचा मस्त स्वाद आलाय. आणि थोडी मला वाटतं लवंग दालचिनीची पावडर टाकली. पातीचा कांदा आणि 3 पाकळ्या लसूण आणि खसखस तिळाची पण थोडी भाजून पूड करून घातली. 1 इंच आलं आणि चिमटीभर साखर. काय परफेक्ट ओळखलंस तू. म्हणजे गोडवा लागत होता पण परफेक्ट सर. आणि मॅडमनी अगदी बरोबर ओळखलंय. मी अजून एक स्पेशल डिश घेऊन येतो, ती तुम्हाला आवडेल. आलोच. फारच परफेक्ट ओळखलं तुम्ही. म्हणजे मला असं आजपर्यंत वाटत होतं की मीच फक्त ओळखू शकतो, पण तू. आय एम सॉरी. मगाशी मी तुम्हाला चुकून तू म्हणालो. म्हणजे मित्रांना म्हणतात तसं. तुम्ही मला तू म्हटलात तरी चालेल. खरंच घेत. तुम्ही मला तुम्ही तुम्हाला नका म्हणू. म्हणजे उगीच अंतर वाटतं ना. त्यापेक्षा अभिजित काही म्हणा. प्रयत्न करून बघते मी, पण कितपत जमेल मला नाही माहित. मला तर जमेल बुवा. सो आसावरी, यापुढे मी तुला तू म्हणे. यापुढे आपण एकमेकांचे मित्र आहोत, हो ना. आसावरी, सर, तुम्ही सांगितलेली स्पेशल चिली डिश. थँक्स. वेलकम सर. सो आता आपली मैत्री झालेलीच आहे. सगळा हिशोब बरोबर करून टाकूया, नाही म्हणजे. म्हणजे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी मला तिखट खायला दिलं. हो, दुसऱ्या दिवसापर्यंत तोंडाला आग लागल्यासारखा फिरत होतो मी. त्याची बरोबरी करण्यासाठी तुम्ही या मिरच्या तर खालच ना. नाही, घाबरू नका. मी मस्करी केली. केवढ्या घाबरलात तुम्ही. मी गंमत केली, मस्करी केली. नाही. गंमत केली मी. खाऊ नका. अहो खाऊ नका. अहो काय करता वेळासारखं. खाऊ नका. मी मस्करी करतो. विश्वास विश्वास. अरे पाणी आण, साखर आण. काय करताय. ओ नका खाऊ. अहो मला मिरच्या आवडतात. मी खाऊ शकते.
तुमच्या स्वभावात एवढा ठसका कुठून आलाय ते आत्ता कळलं. आंखें खुली हो या हो बंद तारा. गुड मॉर्निंग सर. यस, गुड मॉर्निंग. सर काय झालं, माझं काही चुकलं का? हा नाही, मला तुला काहीतरी विचारायचंय. मी कोण आहे? अभिजित सर, माझे बॉस. आणि आणि काय सर, तुम्ही माझे सर्वस्व आहात. हो, मी बेरोजगार होतो, कर्जबाजारी होतो, पण तुम्ही इथे आणला आणि म्हणून मी आज स्वतःच्या पायावर उभा आहे. अरे यार पुरे यार, तसं नाही. मी तुला काय विचारलं, मी कोण आहे? मी तुझा मित्र आहे ना. हो सर. मग ते काय ते फ्रेंडशिप डेला ते फ्रेंडशिप बँड वगैरे बांधतात, ते तू मला आजपर्यंत काही बांधलेलंच नाहीस, पण मी आज तुला बांधणार आहे. सर, मी तुमचा मित्र का? मलाच काय वाईट आहे? मी तुझा मित्र होऊ शकत नाही? अरे कमान यार, तू खूप वेळ लावतोय. चल चल चल, हात पुढे कर. ये बात. पण आज कुठे फ्रेंडशिप डे? तो तर झाला ना 4 ऑगस्टला. अरे मैत्रीसाठी कुठला आलाय दिवस यार. विश्वास, तुला खरं सांगू, माझ्या आयुष्यातला पहिला मैत्रीचा दिवस काल होता. ते फ्रेंडशिप बँड बांधायचं राहून गेलं. हरकत नाही. मी काय म्हणतो, आज आपल्या अभिज किचनचा फ्रेंडशिप डे, मैत्रीचा दिवस, सगळ्या मित्रमंडळींना 25% डिस्काउंट जाहीर करून टाक. येस सर. सर, हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हाय संदीप. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू सर. एन्जॉय. हा माझ्या स्पेशल फ्रेंडसाठी. मी हे डबे घेऊन जाते हा खोलीत. काय हो, काय झालं? उचकी लागली आहे? हो बघ ना, थांबतच नाहीये. कुणीतरी आठवण काढत असणार तुमची. एक काम करा, तुम्ही ना तुमच्या ओळखीच्या सगळ्यांची नावं घ्या, उचकी थांबेल बघा. असं कोणी आठवण काढतं म्हणून उचकी नाही लागत. बघ, थांबली. आणि माझी कोण आठवण काढणार आहे ग? बरं आई, काल ते मिरची फेस्टिवल कसं झालं अभिजित राजेंचं? खूप छान. परत सुरू झाली. मग आता जी व्यक्ती तुमची आठवण काढते त्या व्यक्तीने तुमची आठवण काढणं थांबवलं पाहिजे, नाही तर काही उचकी थांबणार नाही तुमची. आणि ती व्यक्ती आठवण काढणं थांबवेल असं मला वाटत नाही. आज 50 अभि मिनी लंचची ऑर्डर पार्सल करायची आहे. त्यांनी सिलेक्ट केलेले प्रिटेंड मेनू मिळाले का सगळे? येस. हे काय मॅडम, हा फ्रेंडशिप बँड आहे. हॅपी फ्रेंडशिप डे मॅम. तुला कोणी सांगितलं? सरांनी सांगितलं, सरांनीच मानला हा. हॅलो मॅम, हॅपी फ्रेंडशिप डे. तुला पण सरांनी बांधला? हो का, तुम्हाला नाही मानलं का? नाही, मला का नाही बांधला सरांनी फ्रेंडशिप बँड? ओके, फ्रेंडशिप बँड बांधायला मी त्यांची फ्रेंड थोडी आहे. मग कोण आहे? या तर आम्ही सरांच्या सेक्रेटरी आहेत. नो, नाही म्हणजे मी सेक्रेटरी आहे त्यांची, पण आमचं नातं फ्रेंडशिपच्या पलीकडे आहे. ओ अच्छा. नाही मॅम, सरांच्या बहिणीसारखे आहेत. नाही, नो, काय बहीण काय? प्लीज असं बोलू नकोस प्लीज. थू थू शब्द मागे घेतो. म्हण. थू थू घेतले शब्द मागे. पण सरांनी मला का नाही बांधला फ्रेंडशिप बँड? पण जाऊ दे, मीच बांधते सरांना. पण माझ्याकडे बँड नाहीये. मला नकोय तुमचा. मी त्यांच्यासाठी स्पेशल बनवते बँड.
सोहम, चल आवर पटकन. तुझा डबा बॅगेत भरलाय रे. उशीर नाही होते का तुला? ये सोहम लवकर. रोजचं झालंय यार हे सोहम. काय तू तयार का नाही झालायस अजून? आज लेट जाणार आहेस का ऑफिसला? हो, आज लंच नंतर जायचंय. हा ओके, पण मग मला का नाही सांगितलंस? मी उगाच डबा भरत बसले ना तुझा. काय झालंय? बरं आहेस ना तू? हो, मी बरा आहे. मला कुठे काय झालंय. ओके बरं, मग मी एक काम करते. मी तुझा डबा माझ्या बरोबर घेऊन जाते आणि आज लंचला तुझ्या ऑफिसवर येते. नाही नको, तू नको येऊ. म्हणजे थांब एक मिनिट. आज अगं हो, आज विसरलो मी तुला सांगायला. आज मी जात नाही ऑफिसला. काय झालंय? गेले 3 दिवस तू ऑफिसला जात नाही असो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळं व्यवस्थित आहे एकदम. तू नाही का 3-4 दिवस जात नाही, तसंच मी पण आराम करतोय. ऍक्च्युली माझा बॉस बाहेर गेलाय ना, आणि काही लिव्स पण पेंडिंग होत्या. म्हटलं जरा सुट्टी घेतो. तू असं का बघतेय? अगं कामाचा कंटाळा आला होता म्हणून घरी आहे मी. आराम करायला सुट्टी नाही घेऊ शकत का शुभ्रा? ओके ओके, तू इतका काय चिडतोय सर? मी सहज विचारलं. तू मला सांगितलं असतंस तर मी पण सुट्टी घेतली असते ना सोहम. काहीतरी प्लॅन केला असता आपण दोघांनी, कुठेतरी बाहेर गेलो असतो. माझ्या पण लिव्स पेंडिंग आहेत ना. ठीक आहे ना, म्हणजे माझ्या बऱ्याच सुट्ट्या आहेत. आपण प्लॅन करू ना काहीतरी. एक सेकंड. हॅपी फ्रेंडशिप डे. गुड. थँक्यू सर. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. ला रा दा रा दा दा रा दा रा दा 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 दा. माझ्या स्पेशल फ्रेंडसाठी. हे काय? सर, फ्रेंडशिप बँड तुमच्यासाठी. हो सर, मला हे खूप आवडलंय. काय? आपल्या अभीज किचन मध्ये आपण स्पेशल फ्रेंडशिप डे करतोय. मी पण हा तुमच्यासाठी स्पेशल फ्रेंडशिप बँड बनवलाय. सो नाईस ऑफ यू. कसा आहे सर? खूप छान. थँक्स मॅडी. सर, फक्त थँक्स. थँक्स अ लॉट. सर, तुम्ही नाही बांधणार मला फ्रेंडशिप बँड? पण तरी आपण फ्रेंड्स आहोतच ना मॅडी. ओके सर. मॅडी. हा सर. से दिस. माझ्यासाठी माझ्या फेवरेट कलरचा फ्रेंडशिप बँड सर. थँक्यू सर. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की नाही? येस सर. माझ्या आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी तू माझ्या बरोबर असतेस. तू माझी काळजी करतेस, मला काळजी करायला लावतेस. म्हणून तुझ्यासाठी हा स्पेशल बँड. थँक्यू सर. सर, मला माहिती होतं मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे ते. सर, तुम्ही पण माझे बेस्ट फ्रेंड आहात. थँक्यू सर. बेस्ट फ्रेंड. असावरी. बाबा, अहो तुमच्यासाठी चहाच तर गाळत होते ना. अगं मगापासून चहा मागतोय. हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही. ठरवलंच वाटतं तू त्रास द्यायचा म्हाताऱ्याला. कंटाळा आलाय का माझा? अहो काय बोलताय बाबा? माझंही आयुष्य तुम्हाला लागू दे. तुझं आयुष्य घेऊन मी काय करू? पापात घालतेस काय मला? उचक्या कसल्या लागतायत तुला? कोण आठवण काढतंय तुझी? सर, होय काय केलं तुम्ही? अहो, ऐश्वर्या नाव लिहायचं होतं ना, तुम्ही आसावर लिहिलं. गोळ झाला सर सगळं. काय करायचं? ते नाव पुसावं. आता हे नाव पुसू नकोस. मग ऐश्वर्यासाठी नवीन केक बनव ना. सर, हा, नवीन केक